जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारच्या कायद्याचे आणि नियमांचे पालन करणाऱ्या पोलीस विभागातच 47,70,000चा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे। वेतन पडताळणीत फेरफार, 5 पोलीस कर्मचारी आणि 2 लिपिकांवर गुन्हा दाखल। 2015 ते 2023 दरम्यान वेतनश्रेणीत गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक, गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही। पोलीस विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस विभागातच तब्बल 47,70,000 रुपयांच्या आर्थिक अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। वेतन पडताळणीत फेरफार करून हा अपहार केल्याचा आरोप असून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 5 पोलीस कर्मचारी आणि 2 वरिष्ठ लिपिकांसह एकूण 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे जिल्ह्यातील अपहार प्रकरणाच्या तपासादरम्यान हा प्रकार समोर आला असून 2015 ते 2023 या कालावधीत वेतनश्रेणीत फेरफार करून शासनाची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। मात्र गुन्हा दाखल होऊनही संबंधितांवर अद्याप अटकेची कारवाई झालेली नसल्याने या प्रकरणाच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक करडले यांनी माहिती दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नुकताच धुळे येथे अपराध संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेले संबंधित मनोज जगदीशगीर बुवा हे कनिष्ठ श्रेणी लिपिक वेतन पडताळणी हे आमच्याकडे नंदुरबार येथे 2015 ते 2023 पर्यंत नेमणुकीस होते कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून। त्यांनी देखील इथं अशाच प्रकारची अफरातफर केली असल्याची शंका उत्पन्न झाल्याने माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी त्यांनी केलेल्या कामकाजाच्या वेळी पडताळणी करण्याचे आदेश दिले। त्याची पडताळणी केली असता त्यांनी जवळपास 47,60,000 इतक्या रकमेची अफरातफर केल्याचं निष्पन्न झाल्याने नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 क्लर्क आणि एकूण 5 पोलीस अंमलदार यांच्यावर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा गुन्हा पोलीस तपासात प्रलंबित आहे। काय नेमकं केलं पाहिजे? वेतन पडताळणीमध्ये त्यांनी जे येथील दुर्गम भागातील जे भत्ते होते त्याच्यामध्ये ते दाखवून अतिरिक्त दाखवून त्याच्या संदर्भात त्यांनी पैशाची अफरातफर केली होती। सर, काही आरोपी अटकेत होते? अद्याप तो कोणाला अटक करण्यात आलेली नाहीये, तपास चालू आहे।